राऊतवाडीत अवैध वाळू वाहतुकीवर म्हसवड पोलिसांचा छापा, ट्रॅक्टरसह वाळू जप्त, एकावर गुन्हा दाखल। माणगंगा नदीपात्रातून सुरू होती चोरटी वाळू तस्करी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई। माण तालुक्यातील राऊतवाडी येथील माणगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर म्हसवड पोलिसांनी धडक कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डायल 112 वरून राऊतवाडी परिसरात अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले। खात्री केल्यानंतर गणेश दिलीप भोसले वय 28 राहणार देवापूर तालुका माण जिल्हा सातारा हा इसम विनापरवाना माणगंगा नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करून विना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर आणि डम्पिंग ट्रॉलीमधून वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी सुमारे 10,000 रुपये किमतीची एक ब्रास वाळू जप्त केली असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकास सोपान ओंबासे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार JD लुबाळ करीत आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।